भावांना लवकर लवकर फटाफट उलट लागला मला थोडं थंड होतो पॅन खाली जाऊ द्या काय पण बोलतो जे बोलायचं ते बोला आलो बघा जिम मध्ये आपण घरून निघालो 4:30ला आपण आलो किती मिनिटात 1 मिनिट पण काढला तर आता फीस द्यायचा आहे बरं का चेंजिंग रूम मध्ये जाऊ बसून सर का नाही फीस द्यायला पाहिजेत बघा तर आपली फी देतोय ते 6,000 आपल्याला पॅकेज भेटले 1 वर्षाचा आता 50% डिस्काउंट 14,000 होतं वर्षाचं डिस्काउंट भेटलं का कारण जिमला 1 वर्ष झाल्यामुळं डिस्काउंट भेटले फी देतो आता आपण गेलो आहे 6,500 रुपये झाले आपली तर 2026लाच आपलं संपणार आहे यामध्ये पॅकेज होतं जेव्हा पैसे भेटले जुगाड झाला आपला टेन्शन नाही होते आपण रेग्युलर करता का नाही कोण बघितले चला आता आपले 5 वाजले आहेत असं टास्क करण्याच्या ह्याच्यामध्ये आपला एपिसोड आहे किती आहे माहीत नाही वर्कआउट कम्प्लीट झाल्यावर वरी भेटतो 5:05 आणि आता वाजल्यात 4:56 5:30 कम्प्लीट होईल वाटते आपण मारणार आहे चेस्ट भेटू आपला एपिसोड आहे फक्त 66वा मारलं ॲडव्हान्स स्पाइक पुशअपचा पहिला सेट 20 मारलं मला वाटलं की माझ्यावर कशाचा भार आहे नको वाटलं तर 15 तेव्हा म्हणलं आपला चॅलेंज कम्प्लीट करायचंच आहे 2 महिने झाले मस्त दिमागात विचार केला 5 मारलंय बरोबर मारले तुम्ही कमेंट करा व्हिडिओ बघितला आहे बरोबर मारलं आहे मला वाटत असेल मी चुकीचं मारतोय तर मला कमेंट करा जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार तोपर्यंत मी शिकून जाणार असं मला वाटते तुम्ही कमेंट येणार नाही तर आपण शिकणार आहे बघा गोष्ट म्हणलं तर आज थोडं मूड फ्रेशच आहे मला माहित तर थोडं मूड फ्रेशच आहे पण मारलं 20 मारलं दुसऱ्या सेटला आपण 20च मारू कंटिन्यू मारानं मोबाईलच पडते आणि लक्ष मोबाईलकडे जाते दुर्लक्ष होते आणि आपण करतोय ना आपलं लक्ष राहत नाही आता तुम्ही बघितला असेल पहिला सेटचा व्हिडिओ कसं पडला काय नाही नंतर परत आपण ठेवला सेट पहिला सेट तर तुम्ही बघितला असेल प्रॉपर मारलं चुकीचं मारलं तर तुम्ही मला कमेंट करा दुसऱ्या सेटला काहीतरी अलगच मारू असं वाटते म्हणजे दुसरंच मारू दुसरीला आपण बॉडीला रेस्ट केलो आहे तर 20च मारू बघू आपल्यात काही पेन बिन होईल का नाही चला मग दुसरं सेट झाल्यावर भेटू कंटिन्यू निघतच राहते ऑर्डर तर केलंय मी तर नाही आलं काल दाखवल तर मला वाटलं मी कालचं म्हणलं तर वस्तू चांगलं ठेवता येत नाही तू चांगली होती फक्त किंमत करण्यात गेला आपण वस्तूची तर आपल्यापासून खूप लांब चालले ना तेव्हा आपल्याला वस्तूची किंमत कळेल ती बघा हो का असते जेव्हा गरज नसते तेव्हा फेकून तो तेव्हा गरज असते तेव्हा घेतो कारण की आता हे खराब झालं ना कळतच नाही माणसं काय करायचं जिम झाल्यानंतर पण फेकून द्यायचं नंतर याची एवढी गरज पडली ना आता सध्याची गरज आहे मी खराब केलं स्वतः वस्तू चांगलं ठेवा मी बघितलं असून दुसरा सेट मध्ये मी चुकीचं काही नाही मारलं फिलिंग आली मला जरा रॅप मारला नंतर वाटलं मी म्हणलं चला राव तर लई झालं महिने वाया घातला परत मारलं 20 होईल ते होईल म्हणून बदल करायचं आपल्या ते बघू आता काम आपल्याला हातावर थांबता येईल का नाही काम आहे तर सेट तुम्ही बघितलं असेल चला तिसऱ्या सेटला अजून असंच काहीतरी धमाल करू पडला आहे आज पण आता तो निघाला आहे मारायची गरज आहे काय करा जेव्हा असते तेव्हा किंमत कळत नाही जेव्हा नसते तेव्हा किंमत कळते जाऊ द्या नेक्स्ट टाइम वस्तू आपण घेतल्या ना काळजी करायला शिक बरं का पण वस्तू घेतलं तर त्याची करा तो आपल्याकडे वस्तू तुम्ही वस्तू घेताय ना तर तुम्ही काळजी करा सारखं वागू नका त्यामुळे तर वस्तू घ्या आणि त्याची काळजी करा तेव्हा तुमच्याकडे वस्तू असते तेव्हा तुम्ही काळजी करत नाही तसं मी पण करतोय बरं का
ची काळजी करा. आज मला कळालं की जी किंमत केलं पाहिजे ते आपली वस्तू आपली किंमत करत आपल्या टायमाला पडेल. झाला पहिला एक्सरसाइज कंप्लीट. घेऊ आपण नाही आता नाही घेणार, फक्त 1 मिनिट आराम करणार, मग डायरेक्ट भेटू. आपण घेऊ काय घेऊ तुम्हाला माहितीच आहे आपण काय घेणार आहे काय नाही. आता आपण घेऊ फ्रॉग स्टँड. टोटल 3 मिनिट थांबणार आहे पहिल्या सेटमध्ये, दुसऱ्यामध्ये 2 मिनिट नाही रे 2 नाही 1 मिनिट, आणि तिसऱ्यामध्ये पण 1 मिनिट. टोटल झाले 3 मिनिट झाले आहेत. चला आता पहिला सेट बघू. तुमच्या समोरच टायमिंग लावतो, खोटं नाही सांगणार. लेट्स गो. आता बघा भावांनो, मी टायमिंग लावतोय, ओपन केलं आहे. तर लावू टायमर. 10 सेकंद झालं का थांबू. टाइम लागला आहे मला नाही तुम्हाला 1 मिनिट 10 सेकंदाला दाखवतो. ते कसं माहिती आहे का, 1 मिनिट 10 सेकंद आपल्याला तयारी बियारी करायला लागेल, आणि तयारी केल्यानंतर आपले 10 सेकंडच्या नंतर मग 1 मिनिट थांबू. तर मी स्टार्ट करतो. 10 सेकंद आपल्या तयारीला, त्याच्यावरचे 60 सेकंद आपल्याला. सिर्फ 5 सेकंद. 8 9 1 मिनिट 10 सेकंद. 10 सेकंद आपल्याला आपली तयारी करायला, आणि 1 मिनिट आपण थांबासाठी, म्हणजे 1 मिनिट होल्ड केली. आणि बघा मध्ये मी माझं बॅलन्स खराब झालं आहे. 30 का 40 सेकंद थांबलं, नंतर ऑटोमॅटिक बॅलन्स खाली वरी होतं. का माहीत ऑटोमॅटिक कंट्रोल माझ्या हातातून जात आहे. बरं आहे, डायरेक्ट आपण 1 मिनिट थांबायला निघालो आहे. कारण की आता रिक्स घेतल्याशिवाय काही आपलं होत नाही. आपला पहिला सेट असा गेला, दुसरा सेट बघू. सेकंद, 15 सेकंद, 10 सेकंद राहिले. 5 सेकंद, 3 सेकंद, 2 सेकंद, मिनिट 10 सेकंद. हाताची वाट लागते. काही गलती केलं नाही, फोकस आपला हातावरच होतं. टोटल 1 मिनिट थांबलं आहे पण नव्हतं. चला मग तिसरा सेट घेऊ. 1 मिनिटाचा गॅप घेऊन कंटिन्यू म्हणलं ना, आपण उठत नाही. 1 मिनिटाचा रेस्ट केला आहे. 1 मिनिट 2 सेकंद, बरं का. तर आता आपण टायमिंग लावू.
बघितला आहे, मिनिट 10 सेकंड आपल्याला तयारी बियारी करायला, त्याच्यामध्ये आपण शूट केलं. 1 मिनिट आपल्याला थांबायला. असं थांबलं का माहीत ते तुम्ही कमेंट करा. तिचं थांबतोय बरोबर स्टेज आहे. पण एक्सरसाइजचा काहीतरी फरक पडेल का बघू आपण. तिसऱ्या एक्सरसाइजवर हँडस्टँड होल्ड करायला काही चेंजेस केले त्याचा काही फायदा नाही होणार. आणि जेवढं आपण खुश झालो आता बघू आपण तिसरी एक्सरसाइज, फायनल एक्सरसाइज हँडस्टँड. आपल्यामध्ये काही फरक पडेल का नाही का माहीत. जे आपण एक्सरसाइज घेतला आहे 2 एक्सचेंज करून, त्याचा काय ह्याच्यावर काही फरक पडतो का नाही का माहीत. तर हँडस्टँड आपल्याला होल्ड करायचं आहे. तर बघू आता पहिला सेट आपण 2 मिनिटाचा टायमिंग लावू, त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं थांबू. चला मग. बघितला आहे 47 सेकंड आपल्याला तयारी करायला थोडं जमत आहे. हे असं वाटतं की माझ्या अंगामध्ये औषध नाही. तसं होतं पहिल्या सेटला झालं, मला लक्ष नव्हतं आवाजामुळे. ते हॅलो, दुसऱ्या सेटला बघू. असंच कंडिशन आहे. दुसऱ्या सेटला काहीच नाही आलं आणि माझ्या कंबरेच्या वरी बॉडीला कळलंच नाही. बघितलं आहे दुसऱ्या सेटला काय झालं काय नाही. पूर्ण कॉन्फिडन्स आपला लो झाला आहे. जे बोलतो ते उलट होते सगळं. दुसऱ्या सेटला काहीतरी उलट सोयीचं करायचा प्रयत्न करू. नसता जागा बदलून बघू का होती का नाही बघू. सेटला 3-4 मिनिटात फक्त आपण 1 मिनिट थांबलं असं मला वाटते. गलती कुठं करत होतो माहिती आहे का. स्ट्रेट करत नव्हतो आणि हात स्ट्रेट करत नव्हतो. करा की मला येतंय आणि मी असं केल्यानंतर येईल. मला थांबता आलं आहे. 66वा एपिसोड संपला आहे. तर चला स्ट्रेचिंग करून